गायबच होणार आहेत का? लोकशाही मग ही नक्की कोणासाठी? नमस्कार नमस्कार, मी प्रियदर्शनी. तुम्हा सगळ्यांचा आवाज आमच्या सगळ्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल अशी आशा आपण सगळेजण व्यक्त करूया. आणि निवडणुकीच्या या उत्साहामध्ये तुम्ही सगळेजण सामील झाला आहात असं गृहीत धरूया. पण या निवडणुकीच्या लोकशाहीच्या उत्सवात सगळेजण सामील जरी झालेले असले तरी मुळात नमस्कार. तर निवडणुकीच्या या सगळ्या धामधुमीमध्ये तुम्ही सगळेजण मत देऊन आता शांत बसलेला असाल, पण रिझल्ट लागेपर्यंत आपलं दिलेलं मत हे योग्य माणसाला होतं की नाही होतं याचा विचार तुम्ही नक्कीच करत असाल. हे सगळं जरी असलं तरी मुळात निवडणुका असतात कशासाठी? तर तुम्ही म्हणाला, रे तुम्हाला नागरिकशास्त्र माहिती नाहीये का? तर मला नागरिकशास्त्र अगदीच माहितीये. पण या विधानसभेच्या निवडणूक ज्या पद्धतीनं मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे, ज्या पद्धतीनं घोषणांचा, जाहीरनाम्यांचा पाऊस पडलेला आहे, त्या पद्धतींवर जर आपण एकदा विचार केला तर आपण खरोखरच निवडणुका ह्या प्रशासनासाठी करतो का असा प्रश्न जो आहे तो मला निर्माण झालेला आहे. आणि त्याच प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आपण निमंत्रित करतोय माझी सनदी अधिकारी महेश झगडे यांना. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं. आपण डिजिटलचा एक नवीन प्रयोग केलेला आहे, ज्या प्रयोगामध्ये सगळीच डिजिटल मराठी माध्यमं ही एकत्र येऊन निवडणुकांचं कव्हरेज करण्याचा प्रयत्न करतोय आणि सगळ्यांचा आवाज एकत्र करून लोकशाही बुलंद करण्याचा आपला हा एक छोटासा प्रयत्न आहे. तर सर, ज्या पद्धतीनं मी म्हंटल की मुळात लोकशाहीसाठी आपण खरं तर निवडणुका घेतो असं आपल्याला शाळेमध्ये शिकवलं गेलेलं आहे. पण मतदान करताना लोक असतील किंवा आपण सगळेजण असो, हे खरंच प्रशासन, सुशासन यासाठी मतदान करतात का? प्रियदर्शनी, यामध्ये हा खरा म्हणजे खूप मोठा प्रश्न आहे. आणि जी मूळ लोकशाहीची संकल्पना आहे त्या संकल्पेप्रमाणे सध्याची लोकशाही चालू आहे का, आणि लोक त्या लोकशाहीकडे तशा पद्धतीने बघतायत का, हा खरं म्हणजे महत्वाचा प्रश्न आहे. आणि काळाच्या ओघात मग लोकशाही सुदृढ होत चाललेली आहे का, ती कमकुवत होत चाललेली आहे का, ती विद्रुपीकरण तिचं होत चाललेलं आहे, हा जगापुढे प्रश्न आहे. हा केवळ महाराष्ट्रापुढे आणि भारतापुढेच प्रश्न नाही आहे. ज्यावेळेस लोकशाहीची संकल्पना 2500 वर्षापूर्वी ग्रीक देशामध्ये अथेन्स शहरामध्ये आली, त्यावेळेस त्याची वेगवेगळ्या व्याख्या तयार झाल्या. आणि त्याची मूळ संकल्पना अशी होती, आणि अरिस्टॉटलच्या भाषेमध्ये, की जे लोक मेजॉरिटीमध्ये आहेत, बहुमतामध्ये आहेत, ज्यांचं बहुमत आहे, आणि जे कमकुवत आहेत. आणि या ग्रहावरचा एक असा इतिहास आहे की जे कमकुवत लोक आहेत ते नेहमीच बहुमतामध्ये असतात, आणि स्ट्रॉंग लोक असतील, जे असतील ते कमी असले तरी त्यांचं वर्चस्व असतं. म्हणून जे कमकुवत आहेत, जे बहुमत आहेत, त्यांचं शासन म्हणजे लोकशाही. आणि मग लोकशाही पुढे त्याचा प्रवास होत गेला. मग 1215 मध्ये तुमचा मॅग्ना कार्टा आला. मग अमेरिकेची ही आली, राज्यघटना आली, आणि मग ती सुदृढ होत गेली. पण आता जे लोकशाहीचं स्वरूप आहे, आणि आपण जे लोकशाहीचं स्वरूप, आपण, तुम्ही आणि आम्ही म्हणण्यापेक्षा लोकशाही काय आहे हे तपासण्यासाठी जगात काही 5-6 एजन्सीज आहेत. ते दरवर्षी त्याचं मूल्यमापन करतात की लोकशाही सुदृढ आहे किंवा नाही. तर एकंदरीतच त्याच्यामध्ये जाण्याची काही गरज नाही, कारण तो वेगळा विषय होऊ शकतो. पण या सगळ्या एजन्सीचं असं म्हणणं आहे, आणि विशेषतः इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिट ही 2006-07 पासून दरवर्षी त्याचं हे करतं, क्रमवारी करतं. आणि या क्रमवारीमध्ये असं दिसतंय की लोकशाहीची प्रत, तिचा टक्का, तिची क्वालिटी ही घसरत चाललेली आहे जगभर. आणि भारत सुद्धा त्याला अपवाद नाहीये. आणि मग ज्यावेळेस महाराष्ट्राकडे आपण ज्यावेळेस असं बघतो की ह्या लोकशाहीमध्ये ज्यावेळेस आता आपण विधानसभेची निवडणूक झाली, आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेले 5 वर्ष जे काही घडलं, ते खरं म्हणजे की ही निवडणूक आणि गेले 5 वर्ष जे घडलं हे आपल्याला वेगवेगळं करता येणार नाही. गेल्या 5 वर्षाचा इतिहास आणि हे जे आज निवडणूक झाल्या, हे खरं म्हणजे एकाच गोष्टीचे एक्सटेन्शन आहेत, एकमेकाशी निगडीत आहेत. आणि याच्यामध्ये एक दिसून आलं की मी पक्षामध्ये हे करणार नाही, दुजाभाव करणार नाही, पण प्रत्येक पक्षाची साठमारी सुरू झालेली आहे की कुठल्याही परिस्थितीत आम्हाला तिथे सत्ता पाहिजे. आता खरं म्हणजे की लोकांची सेवा करण्यासाठी एवढी साठमारी करण्याची लोकशाहीची संकल्पना नाही. लोकशाहीची संकल्पना आहे की लोकांना सुविधा देणं, लोकांचे लोकप्रतिनिधी म्हणून वागणं, त्यांचं कल्याण करणं, आणि त्यांना रोजगार, त्यांची आर्थिक सुबत्ता, सुखसोयी
आणि कमीत कमी त्रास होईल अशी व्यवस्था तयार करणं. आणि ही अशी व्यवस्था करायला मग इतकी साठमारी करण्यासाठीची काय गरज आहे? खरं म्हणजे की ही साठमारी ह्या व्यवस्था देण्यासाठी आहे का स्वतःला सत्ता मिळवण्यासाठी आहे का सत्तेतून काही स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी आहे? मला असं वाटतं की आता ताकाला जाऊन भांडं लपवण्याची गरज नाहीये, की लोकांना सुविधा देण्याची ही एक मुलामा देण्याचं एक हे झालेलं आहे लोकशाहीचं स्वरूप. पण स्वतःला सत्ता, स्वतःचा फायदा आणि विशेषतः आर्थिक फायदा या ह्याच्यामध्ये खरं म्हणजे की आत्ताची लोकशाही ही गुरफटलेली आहे. आणि मग या गुरफटलेल्या लोकशाहीमध्ये खरं म्हणजे की नवीन नवीन आता त्याची आव्हानं तयार झाली होत चाललेली आहेत. आणि नवीन आव्हान आता कुठलं आलेलं आहे? नवीन आव्हान असं आलंय की ही जी भांडवलशाही आहे, ह्या भांडवलशाहीने केवळ हे सत्ता जे ज्यांना पाहिजे असते तेच राहिलेले नाहीत. ते भांडवलशाहीचा एक मोठा रोल याच्यामध्ये आलेला आहे. त्याच्या पलीकडे जाऊन आता तंत्रशाहीचा पण रोल आलेला आहे. आपण अलीकडेच पाहिलं असेल की अमेरिकेमध्ये जी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये तुमचा एक्सचे मालक इलॉन मस्क यांनी उघड भूमिका घेतली होती आणि त्यांनी ट्रम्प यांना पाठिंबा दिला होता. त्याच्यामुळे काही मतं स्विंग झाली आणि मोठ्या प्रमाणात मतं स्विंग झाली. आता हे एक उदाहरण झालं. त्यामुळे आता तंत्रशाही, भांडवलशाही आणि सत्तातूर हे खरं म्हणजे एक ऍक्सिस तयार झालेला आहे. आणि याच्यामध्ये मग कुठे आपला माणूस, जनता, ज्यांना हे करायचं आहे, मग त्या लोकांनी कुणाला मत द्यायचं आहे, हे सगळे भांबावून गेलेले आहे. त्यांना खरं म्हणजे की त्यांच्याकडे आपण असं म्हणतो दे आर बीइंग टेकन फॉर ग्रांटेड. त्यांना गृहीत धरलं गेलेलं आहे. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे, गृहीत धरलेलं ठीक आहे. पण त्यांच्यापुढे इतका मारा केलेला आहे त्यांच्या मनावरती आणि सबकॉन्शियसली अंतर्मनावरती, की तुमच्यासाठी हेच योग्य आहे. जसं आणि या देशामध्ये ते आणखी भयानक आहे. कारण या देशाची जो इतिहास आहे, जी संस्कृती आहे ती वेगळी आहे इतर देशांच्या पेक्षा. या देशामध्ये काय सांगण्यात आलं, बिंबवण्यात आलेलं आहे, की तुम्ही या जातीत जन्मला आहेत आणि त्यामुळे या जातीमध्येच तुम्हाला राहायचंय. तुम्हाला असंच करायचंय. आणि हे एक असं कल्चर तयार झालेलं आहे 3-3.5 वर्षाचं. आणि त्या कल्चरचाच गैरफायदा घेऊन आता, की तुम्ही हे असेच आहात, तुम्हाला हे असंच पाहिजे, तुम्हाला आम्ही असंच देणार आहोत. आणि याच्यामुळे मग हे सामाजिक अंतर्मन आहे ते वहावलं चाललेलं आहे. आणि हाच नेमका गैरफायदा हे जे राजकीय लोक आहेत किंवा राजकीय पक्ष आहेत ते घेतात, की जनतेला कसं का भवकण्याचे कोणते साधनं आहेत आणि त्यांनी ते ठरवलेली आहेत. त्याच्यामध्ये महत्वाचं साधन म्हणजे की ज्या निवडणुकीपूर्वीच्या घोषणा किंवा आमिष किंवा त्याच्यामध्ये दुसरं म्हणजे की पैशाचा वापर. खरं म्हणजे की पूर्वी 3 गोष्टीचा निवडणुकीमध्ये गैरवापर होतो असं म्हटलं जायचं, की मनी, मसल आणि तुमचे मीडिया मिसयूज असे 3 असायचे. मी त्याच्यामध्ये 2 आणखी ऍड केलेले आहेत. ते म्हणजे मॅन्युअरिंग, की तुम्ही त्याच्यामध्ये एक असं युक्ती करतात त्याच्यामध्ये दुसऱ्या, आणि मॅनिप्युलेशन्स. हे 2 असे म्हणजे 5 झालेले आहेत. आणि हे जे मॅन्युअरिंग आणि हे मॅनिप्युलेशन आहे, हे टेक्नॉलॉजीच्या मार्फत होतं आणि तुम्हाला काहीतरी अशा पद्धतीचं घाबरवलं जातं, की आता असंच होणार आहे. खरं म्हणजे तो बागुलबुवा तयार केला जातो आणि या बागुलबुवाला लोक बळी पडतात, ती म्हणजे युक्ती. तर ह्या ज्या 5 गोष्टी आहेत, ह्या 5 गोष्टीचा अतिशय वाईटपणे, मी लोकशाहीच्या दृष्टीने हा वाईट उपयोग आहे. आणि याच्या सगळं जे घडतंय ते केवळ एकाच्या भोवती घडतंय आणि ते म्हणजे पैसा. या पैशाच्या अवतीभोवती घडते. अर्थात त्याच्यामध्ये दुसरं म्हणजे आयडिओलॉजी किंवा विचारधारा आहेच आहे. पण ह्या विचारधारा सुद्धा अलीकडे ह्या पैशामुळे कुठेतरी संकुचित होत चाललेल्या आहेत. विचारधारा सुद्धा काही ठिकाणी त्या चुकीच्या आहेत. त्या चुकीच्या विचारधारा कशा बरोबर आहेत असं सांगितलं जातं. पण शेवटी सर्व काही जे फिरतंय ते पैशाच्या अवतीभोवती फिरतंय. अगदीच खरं तर लोकशाही बळकट करण्यासाठी म्हणून आपण निवडणुका ज्या आहेत त्या घेतो. आणि आता जे काही विश्लेषण केलंय या सगळ्यांमध्ये आपल्याला एक दिसून आलंय, की पक्ष असतील किंवा राजकीय नेते असतील, हे सातत्यानं मतदारांच्या मताचा अपमान करताना आपल्याला दिसून येतं. म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये जे काही घडलंय, तर या मतदारांच्या मताचा बीमा काढता येणं शक्य आहे का? प्रियदर्शन, याच्यामध्ये कसं आहे की अँड आय ऍप्रिशिएट की तुम्ही हे सांगितलं की लोकांच्या खरं म्हणजे मताचा अपमान केलेला आहे. खरं म्हणजे हा लोकशाहीचा पण अपमान आहे आणि हा लोकशाहीचा आणि हा मानवतेचा अपमान आहे. की तुम्ही समजा एके ठिकाणी निवडून आलेले आहात आणि तुम्हाला लोकांनी डोळे झाकून मतदान केलेलं आहे, तुमच्यावरती विश्वास टाकलेला आहे आणि मग तो तुम्ही कुठेच नाही आहात आणि आम्ही सगळं ठरवणार नाही आमच्यासाठी. आणि मग काही आम्हाला इथे चांगलं वागवलं जात नाही किंवा अमुक नाही तमुक नाही असं काय, ते तुमचा विषयच नाहीये. तुम्ही फक्त लोकांचे प्रतिनिधी आहात. लोकांनी तुम्हाला निवडून दिले त्याप्रमाणेच तुम्हाला वागायचंय. तुम्हाला स्वतंत्र अस्तित्व नाही. लोकप्रतिनिधीला स्वतंत्र अस्तित्व नसतं. लोकप्रतिनिधी जनतेचं असतं. पण जनतेला खरं म्हणजे की मी अगोदर सांगितल्याप्रमाणे दे आर टेकन फॉर ग्रांटेड, गृहीत धरलं गेलेलं आहे आणि मग तो कुठेच नसतो. 5 वर्ष म्हणजे की असं होतं की हम करे सो कायदा,
हे त्याच्यामध्ये होतं आणि जनता तिथे कुठेच नसते. आता हे जर थांबवायचं जर असेल, तर मला वाटतं की हे थांबवण्याचं कोण थांबवू शकतं? तर याच्यामध्ये केंद्र शासनाला थोडेसे संविधानिक बदल करावे लागतील किंवा राज्य त्याच्यामध्ये हे करावं तर ते होऊ शकतं. आणि हे ते करणार आहेत का? ते करणार नाहीयेत. एक प्रयोग झाला की संविधानामध्ये तुमचं शेड्यूल परिशिष्ट 10 अंतर्भूत करण्यात आलं. आयराम, गैराम. अर्थात आयराम, गैरामचं परिशिष्ट बऱ्यापैकी त्याच्यामध्ये कंट्रोल आला. पण आपण इतके प्रगल्भ आहोत जे ह्यामध्ये असे उनाडक्या करण्यामध्ये, राजकीय उनाडक्या करण्यामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा हे केलेलं आहे, की हे कसं वाकवता येईल आणि त्याच्यामुळे मग ते पुन्हा एकदा न्यायालयीन व्यवस्थेमध्ये जाणार आणि इकडे येणार. मला वाटतं, की कुठेतरी एकदा या देशाने हे ठरवलं पाहिजे, की अशी परिस्थिती होणार नाही. एकदा माणूस जो निवडून आला, तर तो माणूस निवडून आल्यानंतर तो व्यक्ती लोकप्रतिनिधी निवडून आला, तर त्याने तिथेच राहायचंय आणि नसेल तर त्याने राजीनामा द्यायचा आहे. म्हणजे हे हे खरं म्हणजे, की हे त्याचं इन्शुरन्स आहे आणि हे इन्शुरन्स फक्त संविधानामधून येऊ शकतं. याच्यावरती मी पूर्वी आर्टिकल लिहिलं होतं, की आपण काय करू शकतो, की याच्यामध्ये खरं म्हणजे की गेल्या 5 वर्षात जे झालं आणि जे अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे, त्याच्यावरती फार सिंपल सोल्युशन आहे, की कसं आहे, की तुम्ही एबी फॉर्म देता. एबी फॉर्म तुमचा पक्ष देतो. एबी फॉर्म दिल्यानंतर तो माणूस त्या पक्षाचा प्रतिनिधी म्हणून निवडून येतो. पक्षाचा प्रतिनिधी म्हणून निवडून येतो. मग समजा त्याने जर त्याला ते पक्ष आवडत नसेल किंवा त्याला दुसरीकडे जायचं असेल, तर ज्यांनी एबी फॉर्म दिलेला आहे त्यांनी फक्त स्पीकरला कळवला, की हा आमच्या पक्षामध्ये आता नाहीये. एवढं जरी कळवलं तर त्याचं लोकप्रतिनिधित्व गेलं पाहिजे. ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट येणार नाही, त्याच्यामध्ये स्पीकर येणार नाही. कोणी इतकी सिंपल पद्धत आहे किंवा असं वेळखोरपणा येणार नाही. आणि हे जर केलं तर मला वाटतं की याच्यावरती मोठ्या प्रमाणात नियंत्रण येईल आणि हेच खरं म्हणजे की लोकांच्यासाठी मताचं इन्शुरन्स तयार होईल. आणि हे सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे असं करणं शक्य आहे. हो, म्हणजे थोडक्यात हे सगळं शक्य आहे. पण ज्या पद्धतीनं आपण बघतोय, की जे नियम केले जातात, पक्षांतरबंदी कायदा असेल, तोही खरं तर खूप मोठा कायदा आपल्याकडे आत्तापर्यंत समजला जात होता. पण त्या कायद्याचं काय झालं किंवा त्याचं काय होऊ शकतं, हे आपण अजून बघतोच आहोत. कारण हे सगळं प्रकरण जे आहे ते न्यायालयामध्ये आहे. हे सगळं आपण बोलतोय राजकीय नेत्यांबद्दल. पण जी जनता आपला राजकीय नेता निवडून देतो, त्यांच्याबद्दल काय? कारण ज्या पद्धतीनं मुद्दे जे आहेत ते निवडणुकांमध्ये समोर येत आहेत, तर हे मतदार जे आहेत, म्हणजे अगदी जरांगे पाटलांनी स्पष्ट विधान केलं की याला पाडा, हा आपल्या जातीचा नाहीये, तो आपल्या याचा नाहीये. असं असताना मतदार जे आहेत ते जर कास्टच्या आधारे, धर्माच्या आधारे, जातीच्या आधारे जर वोटिंग करत असतील, आपलं मतदान करत असतील, तर हे नक्की कुठे जाऊन थांबणार आहे? याच्यामध्ये एक आहे की जे संविधानामध्ये सांगितलं होतं की असं होऊ शकतं आणि राजकीय लोक याचा गैरफायदा घेऊ शकतात आणि त्याच्यामुळे मग संविधानाने प्रशासकीय यंत्रणा चेक्स अँड बॅलन्सच्या स्वरूपात अशी केली होती की असं राजकीय नेते जर कुठे चुकीचे वागत असतील तर त्या चुकीच्या वागण्यावरती कुठेतरी बंधनं यावं, नियंत्रण यावं म्हणून त्यांनी ही यंत्रणा केली आणि ज्याच्यामध्ये मग प्रशासकीय यंत्रणा असेल, कॅबिनेट सचिवापासून मुख्य सचिवापासून सचिव, इलेक्शन कमिशन असतील, राज्याचे इलेक्टोरल ऑफिसर असले या सगळ्यांची एक यंत्रणा केलेली आहे. आता आपल्याकडे पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट आहे आणि त्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे की कोणीही असं जात किंवा धर्माच्या नावावरती असे मतदान करणार नाही. पण हे सगळे निद्रित अवस्था आहेत. हे प्रशासकीय यंत्रणा निद्रित अवस्था आहे. ते खरं म्हणजे की ही राजकीय व्यवस्थेची बटीक झालेली आहे. खरं म्हणजे की संविधानाने सांगितलं होतं की प्रशासकीय यंत्रणा ही तितकीच टक्कर देणारी मजबूत असावी, जे चेक्स अँड बॅलन्सच्या स्वरूपात असावी. ती कुठेतरी कोलमडून पडलेली आहे आणि या कोलमडून पडल्यामुळे मग जो तो म्हणतो की ह्याच्या धर्माच्या नावाखाली त्या वेगवेगळ्या धर्माच्या किंवा जरांगे पटल्याला असं हे करण्यात अर्थ नाही. असे खूप वेगवेगळे लोक आहेत की जे डायरेक्टली इनडायरेक्टली धर्माचा जातीचा वापर करून त्यामागे त्याच्या पद्धतीने हे मतं मागतात. ते कुठेतरी मला वाटतं की ही प्रशासकीय यंत्रणा दुबळी झालेली आहे, खिळखिळी झालेली आहे आणि त्याचा गैरफायदा मग हे राजकीय लोक घेणारच. मला वाटतं की कुठेतरी ज्यावेळेस आपण राजकीय लोकांना बोलतो त्यावेळेस जनतेने एक लक्षात घेतलं पाहिजे की ही जी लोकशाहीची आता वाताहत होत चाललेली आहे आणि आता ही वाताहत वाढत जाणार आहे. आपण जर बघितलं प्रत्येक निवडणुकामध्ये हे वातावरण आणखी जास्त गंभीर होत चाललेलं आहे आणि हे कुठे जाऊन थांबणार आहे? तर मला वाटतं की लोकांचे त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात प्रक्षोभ निर्माण होईल. आता प्रक्षोभ निर्माण होण्यासारखी सुद्धा आता परिस्थिती नाही. जगभर जर आपण बघितलं तर प्रक्षोभ फार कमी निर्माण व्हायला लागलेले आहेत. जसं की पूर्वी थोडं काय युनियन वगैरे असायच्या त्याच्यामुळे असं आता तेही नाहीये. कारण दबाव गट तयार केले जायचे. आता तसं राहिलेलं नाही. त्यामुळे मला वाटतं की लोकांनी कुठेतरी एक मूव्हमेंट सुरू करण्याचं एक वादळ जगभर असलं पाहिजे.
जे आता नाहीये. आणि जर तसं जर राहिलं तर मग या प्रशासकीय यंत्रणेचा जो रोल आहे तो रोल राहणार नाही. आणि मग हे दोघंही मिळून, आणि मी याला खरं म्हणजे की आपल्याकडे युती आघाडी अशा चालतात आणि त्या आघाड्यामुळे जे पुढे काय करतात ते त्यांचं त्यांना माहिती असतं. पण सगळ्यात वाईट अलायन्स म्हणजे हे प्रशासकीय आणि राजकीय हे अभद्र युती जी आहे ती ही आहे. आणि ही खरं म्हणजे देशाचं वाटोळं करणार आहे. ही युती होऊ नये म्हणून संविधानाने अपेक्षित केलेलं होतं, पण ती होते. आणि म्हणून मग की असे धर्माच्या नावावरती, जातीच्या नावावरती अमुक तमुक पैसा हे सगळं ते चाललेलं असतं. आणि हे शेवटी कुठे जात आहे तर लोकशाहीच्या कुठेतरी त्याच्यामध्ये कमकुवत डॅमेज करण्याकडे. होते लोकशाही. अगदीच. ह्या सगळ्या एकंदरीत बघता म्हणजे ज्या पद्धतीनं यावेळेस गुन्हे नोंद झालेली आहे, तर जवळजवळ 100 पेक्षाही जास्त नेत्यांवर निवडणुकीच्या दरम्यान गुन्ह्यांची नोंद केली गेलेली आहे. त्या बरोबरीनं थोडीशी हिंसा, बाचाबाची हे सगळे जर एकंदरीत सगळी प्रकरणं आपण पाहिली, तर या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये त्याची आकडेवारी ही वाढलेली आपल्याला दिसून येते. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण एक विधानसभा संघ नाही म्हणत आहोत किंवा एकच विधानसभा आपण म्हणत नाही आहोत, तर आपण पूर्ण महाराष्ट्राबद्दल बोलतोय. याची आकडेवारी डेफिनेटली वाढलेली आहे. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण लोकशाही जगवणं, टिकवणं या सगळ्या गोष्टी बोलतोय. पण प्रचाराची रणधुमाळी असेल किंवा प्रचारामध्ये होणाऱ्या ज्या सभा, त्यांची भाषणं असेल, त्याच्यामधनंही जे मुद्दे समोर येत आहेत, ते मुद्दे कुठेतरी मुद्द्यात रूपांतर झालेले आपल्याला दिसून येत आहेत. म्हणजे जर आपण नीटनेटकी अनालिसिस त्याचं केलं, तर विकासाचे मुद्दे जे आहेत ते ह्या भाषणातून हळूहळू गायब होऊन केवळ घोषणा शिल्लक राहिल्यात असं आपल्याला दिसून येत आहे. या पुढे मतदार जे आहेत ते या विकासांच्या मुद्द्यावर बोलणार आहेत की निवडणुकीतून हे मुद्दे हद्दपारच होतील? मला वाटतं की सध्या आपण हे जे हे आहे म्हणजे ट्रूथ आहे, जे सत्य आहे ते ऍक्सेप्ट करायला काहीच हरकत नाहीये की निवडणुकीमधून जे मुद्दे आहेत, रोजगार असेल, शेती असेल, पाण्याचा प्रश्न असेल, वातावरण प्रदूषणात असेल, लॉ अँड ऑर्डर असेल, महिलांचे प्रश्न असतील, हे कुठेही चर्चेला गेले नाहीत किंवा जनतेने त्यांना कोणी मागितलं नाही किंवा एकमेकाच्या वरती अशी साधक बाधक त्यांच्यामध्ये उमेदवारांमध्ये चर्चा झालेली नाही. आणि तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे हे फक्त मुद्द्यावरती आलेलं आहे. आणि हे जे तुमचे अपराध जे नोंद झालेली आहे ते टिप ऑफ आईसबर्ग आहे. म्हणजे काहीच अपराध त्याच्यामध्ये नोंद होतात, ते प्रचंड मोठ्या प्रमाणात असे गुन्हेगारी स्वरूपाची कृत्य घडलेली असतात, पण ते समोर येत नाहीत. कारण कसं आहे की तितकी यंत्रणा आपल्याकडे नाहीये किंवा यंत्रणा कधीतरी दुर्लक्ष करते. त्यामुळे हे टिप ऑफ आईसबर्ग आहे, फार हिमनगाचा तो टोक आहे. त्यामुळे ही जी गुन्हेगारी प्रवृत्ती चाललेली आहे आणि मुद्द्यावरून गुद्द्याकडे जाण्याची जी प्रवृत्ती आहे ते मला वाटतं की लोकांनी ऍक्सेप्ट केलेली आहे. कारण म्हणजे लोकांनी सांगितलं पाहिजे तुम्ही याच्यावरती बोला. तुम्हाला खरं म्हणजे की लोकांना सबसिडी देण्याची काय गरज यावी. वास्तविकतः ज्या समाजामध्ये सबसिडी द्यायची गरज पडते त्याचा अर्थ असा आहे की स्पष्ट असा अर्थ आहे की त्याला तो आर्थिकदृष्ट्या अतिशय कमकुवत झालेला आहे. तुम्ही 75 वर्ष देशामध्ये स्वातंत्र्य आलं असेल आणि संविधानाने सांगितलं असेल की तुम्हाला तुमच्या नागरिकांची आर्थिक सुबत्ता वाढवायची आहे, तुमच्या ती आर्थिक जी विषमता आहे ती कमी करायची आहे, ती वाढत चाललेली आहे. आता हे जे वाढत चालले त्याच्यासाठी तुम्ही काय करता आहात? तुम्ही किती सबसिडी द्याल? मग हा म्हणेल आम्ही 1500 देतोय, तो 3000 देईल, आम्ही 2500 देईल. याची चर्चा नकोय खरं म्हणजे की ही सबसिडी घेण्याची गरज पडू नये याच्यासाठी काय केलेलं आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टी आणि हे एक उदाहरण म्हणून झालं. त्यामुळे आपण मेन जो प्रश्न आहे, आपण जो मोठा राक्षस तयार झालेला आहे त्या राक्षसाकडे न बघता त्या राक्षसाच्याकडून एखादा नख कसं वाढलेलं आहे त्या राक्षसाचं तेवढं बघतो. तो राक्षस तसाच अकरा रुकाळा आहे समस्यांचा. आणि मला वाटतं की मग शेवटी लोकांच्या दृष्टीने की मुद्द्यावरून गुद्द्याकडे जातं. आणि अनफॉर्च्युनेटली जे काही लोकप्रतिनिधीच्या उमेदवारांचं जर हे बघितलं तर हे मुद्द्यांच्या ऐवजी गुद्द्यांचे लोकप्रतिनिधी होत आहेत का. कारण म्हणजे हे दिसतंय, कारण ज्या पद्धतीचे लोक अलीकडे निवडणुकांमध्ये येऊ शकतात, कारण केवळ आणि केवळ तुम्हाला तुमच्याकडे पैसा असेल आणि मसल पॉवर असेल, या दोन गोष्टी असतील तर मला वाटतं की मग त्याच्यामध्ये तुम्ही निवडून येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे निश्चितच तुमचे जे खरे मुद्दे आहेत ते बाजूला पडणं स्वाभाविकच आहे. ते मुद्द्याकडून गुद्द्याकडेच जाणार आहे आणि हा प्रवास त्याच दिशेने चाललेला आहे. हे लोकांनी खरं म्हणजे की ऍक्सेप्ट केलं पाहिजे आणि काहीतरी सुधारणा होईल या दृष्टीने मतपेटीतून त्याच्यामध्ये आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली काय झालेलं आहे की फार थोडे तुरळक लोक सोडता याच्याबद्दल प्रबोधन करणारी जी फळी पाहिजे राज्यामध्ये, ती फळी राज्यात आणि देशात नाहीये की जे प्रबोधन थोड्या प्रमाणात करतात, इकडून तिकडून थोडंसं सोशल मीडिया असेल किंवा कुठे भाषण असतील, पण
हा इतका महाकाय राक्षस आहे हा गुद्द्याचा. त्या महाकाय राक्षसाला थांबवायचं असेल, तेवढी महाकाय तुमची त्याच्यामध्ये तसं चळवळ सुरू झाली पाहिजे. ती चळवळ जर नसेल तर मला वाटतं, की हे जे गुद्द्याकडे जे प्रवास चालू आहे, तो आणखी भयानक प्रकारात तो गंभीरता धारण करू शकतो. अगदीच एकंदरीत आपल्याला दिसून येतंय, की बऱ्यापैकी म्हणजे जेव्हा सभा सुरू असतात, एखाद्या कुणाची तरी मिमिक्री चालू असते किंवा अगदी महिलांविषयी जरी विधान केलं म्हणजे जे वाईट असतं, खरं तर प्रेक्षकांनी त्याला विरोध केला पाहिजे. पण तिथे मात्र टाळ्या, हशा हा सगळा असलेला आपल्याला दिसून येतो. एकंदरीतच भारतीय मतदार जो आहे, त्याचीच मानसिकता खालवत चाललेली आहे, की राजकारण हे असंच आहे आणि राजकारण असंच चालणार आहे. अशा पद्धतीचा एक समज जो आहे तो या मतदारांनी केलाय असं आपल्याला दिसून येतं. पण दुसऱ्या बाजूलाही आपण बघतो की ईव्हीएम सारख्या ज्या गोष्टी आहेत जे खरं तर निवडणुकाचा एक अविभाज्य भाग आहे तो आपण केलेला आहे. पण तरीही त्या ईव्हीएम वर एक प्रकारे शंका जी आहे ती उपस्थित केली जाते. अनेक निवडणुकांमध्ये या सगळ्यांवर चर्चाही झालेली आहे. या सगळ्याबद्दल बोललंही गेलेलं आहे. असं असताना ह्या ईव्हीएम वरची शंका ही लोकशाहीवरची शंका आहे असं तुम्हाला वाटत नाही का? याच्यामध्ये असं आहे की सीझर्सची बायको ही नेहमी शंकेच्या वरती असली पाहिजे असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं, की शंका घ्यायला जागाच नको. खरं म्हणजे की आपल्याला हे लोकांचं आहे. हे खरं म्हणजे की काही इलेक्शन कमिशनचं नाहीये किंवा हे कुठल्या सरकारांचं नाहीये, हे लोकांचं आहे. त्यामुळे लोकांना जर शंका असेल, तर ती शंका त्यांना येऊ नये म्हणून त्या पद्धतीची व्यवस्था असली पाहिजे. मला वाटतं कुठेतरी ही शंका जी आहे, ती शंका येणार नाही अशा पद्धतीचं वातावरण तयार झालं पाहिजे. ज्यावेळेस सत्ताधारी पक्ष हा विरोधी पक्ष म्हणून असतो, त्यावेळेस तो शंका घेतो. तो पक्ष ज्यावेळेस सत्ताधारी होतो, त्यावेळेस विरोधी पक्ष त्याच्यावरती शंका घेतो. हे जे चाललेलं आहे मला वाटतं कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि मग त्याच्यावरती तोडगा आहे की नाही? तोडगा आहेच आहे. खरं म्हणजे की तुम्हाला लोकशाही इतकी प्रचंड मोठी आहे, तर तुम्हाला ईव्हीएम सारख्या 21व्या शतकामध्ये तोडगा निघू शकत नाही असं होऊ शकत नाही. तोडगा सगळ्यांना माहिती आहे काय तोडगा आहे तो. तो ॲक्सेप्ट का होत नाही आणि लोकांचा आम्हाला ही शंका घ्यायला जागा राहू नये, अशा पद्धतीची व्यवस्था तुम्ही करा, असा रेटा पण येत नाहीये. दुर्दैवाने ज्युडिशियरी किंवा न्यायालयीन व्यवस्था सुद्धा त्याबाबत तितकीशी संवेदनक्षम नाही राहिली या विषयाबाबतीत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की लोकशाहीमध्ये शंका येण्यासारखी कुठली पारदर्शकता जी असते, कारण लोकशाहीचा प्राणवायू हा पारदर्शकता असतो. ती पारदर्शकता नसेल निवडणुकीमध्ये, कदाचित काही होतही नसेल आणि शक्यताही होण्याची नसेल. पण जरी शंका आली, तर ती शंकेला वाव राहू नये म्हणून तरी खरं म्हणजे की हे ईव्हीएम वगैरे याच्यासाठी हे होऊ नये. हे झालं की ईव्हीएमचं, हे दृश्य स्वरूपात आहे. पण जसं आपण केम्ब्रिज अटलांटिका वगैरे हे जे बघितल्या मागे 2016च्या इलेक्शनच्या त्या दरम्यान किंवा त्याच्या अगोदर, आता सुद्धा की लोकांचे जे अंतर्मन आहे ते स्वय करण्याच्या दृष्टीने जे तुम्हाला प्लॅटफॉर्म्स आहेत, इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म्स आहेत, सोशल मीडिया आहेत, ते इतक्या भयानक प्रमाणात दुष्परिणाम करतायत, हे कुणालाच माहिती नाहीये. पण त्याच्यावरती काही निर्बंध आणायचे का? जगामध्ये एकमत होतंय. या सगळ्या गोष्टीवरती निर्बंध आणले पाहिजेत. हे निर्बंध आणले नाही तर मानवतेला धोका आहे, लोकशाहीला तो धोका आहेच आहे. पण याच्यावरती निर्बंध आणायचे म्हणजे कुणी आणायचे? मग शेवटी निर्बंध आणायला तशी प्रगल्भ नेतृत्व तुमच्याकडे लागतं. पण त्या नेतृत्वालाच ते जर नसेल, आता समजा आपण अमेरिकेचंच उदाहरण घेतलं, जर नेतृत्वच जर तुमच्या त्या तंत्रशहाच्या इलॉन मस्क सारख्याच्या हातामधलं बाहुलं बनलेलं असेल, तर ते येणं शक्य नाहीये. त्यामुळे मला वाटतं की आता शेवटी जे काही करायचंय ते लोकांच्या मध्ये कुठेतरी एक जाणीव निर्माण करून देण्याची गरज आहे. अन्यथा मग हे जसं ईव्हीएम वरती शंका येते आणि हे ईव्हीएम तर एक आहेच आहे, पण बाकीचा एक मोठा एक बागुलबुवा तयार झालेला आहे. तो सुद्धा तितकाच टॅकल करण्याची गरज आहे. हे कुठेतरीच मला वाटतं चुकतंय आणि शंकेला 1% ही जागा राहणार नाही. भले त्याच्यामध्ये तुम्ही 100% बरोबर असला, तरी त्या पद्धतीने जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत मला वाटतं, की लोकशाही सुदृढ आहे, असं म्हणायला वाव नाही. ईव्हीएमच्या निमित्ताने आपण बघतोय की फक्त ईव्हीएम नाही, मग अनेकदा जसं लोकसभेच्या इलेक्शन मध्ये झालं. आता तुम्ही ईव्हीएम बद्दल का बोलत नाही? म्हणजे एक पर्टिक्युलर पक्ष जो आहे तो सत्तेत आला की मग लोक ईव्हीएम बद्दल बोलतात. अशा प्रकारचा एक समज जो आहे तो तयार झालेला दिसतोय. तुम्हाला असं वाटत नाही का की ईव्हीएम वर घेण्यात येणारी शंका जी आहे ती मुळात लोकशाहीवर शंका आहे किंवा आहेच आहे. लोकशाहीवर सातत्यानं आपण शंका घेतोय? बरोबर आहे. कारण आपण कसं आहे, की प्रातिनिधिक लोकशाही आहे आपण आणि माझं मत आहे ते मी माझ्या प्रतिनिधी कोण असं त्यासाठी देतोय.
आणि ज्या प्रक्रियेतून ते जाणार आहे, ज्या व्यवस्थेतून जाणार आहे, तिथे ईव्हीएम आहे किंवा बॅलेट बॉक्स आहे. तिथेच जर मला शंका असेल तर मग आपण लोकशाहीवरती शंका घेतोय. खरं आहे की लोकशाहीवरची शंका, ही काही ईव्हीएमवरची शंका नाहीये. आणि मग ती व्यवस्था फार सुटी गोष्ट आहे की समजा ईव्हीएम वरती शंका आहे तुमची, हरकत नाहीये. तुम्हाला ते परत बॅलेट बॉक्सकडे जायचं नाहीये, अमुक नाही, तमुक नाही, सगळं समजून आहे. तुम्ही फक्त एक करू शकता, फार सिंपल आहे, की तुम्ही ज्यावेळेस बटन दाबता, त्यावेळेस ते दाबलं जाईल आणि त्याच्यामध्ये तुमचं व्हीव्हीपॅट त्याच्यामध्ये येतं, ते दिसतं. आणि व्हीव्हीपॅट आल्यानंतर तुम्ही ते बघायचं, ते मोठ्या प्रमाणात दिसलं पाहिजे. ते काही असं लपून-छपून छोट्या विंडोतून नाही, अशा मोठ्या पद्धतीने तो एक्सपोज करून दिसलं पाहिजे. ते लोकांना तिथे शंका येणार नाही. आणि ते व्हीव्हीपॅटची खरं म्हणजे की तुम्ही मोजणी करा, काही हरकतच नाहीये. कारण तुम्हाला प्रिंटिंगचा खर्च नाही, काहीच नाही. ती करा आणि त्याला सपोर्टिंग म्हणून तुम्ही ईव्हीएम मशीन मध्ये नंतर मोजा. इतकी सिंपल पद्धत आहे. तर ही पद्धत का वापरली जात नाही आणि म्हणून मग लोकांच्या मनामध्ये जास्त शंका येते, की तिथे असताना म्हणजे ते ऑलरेडी आहेच आहे, खर्च झालेला आहे. ₹1 जास्त खर्च करण्याची गरज पडणार नाही. पण ते का होत नाहीये? मला वाटतं की हे अशा शंकेला जागा राहू नयेत. म्हणजे पद्धत काही त्यांनी वापरावी. पण शंका 1% असू नये. लोकशाही जी आहे ती भारताची लोकशाही ही खरं तर जगामध्ये खूप प्रसिद्ध असं म्हणाल सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून भारताकडे बघितलं जातं. लिखित लोकशाहीसाठी म्हणून भारत आंतरराष्ट्रीय स्तरावरही खूप पॉप्युलर आहे. अर्थात लोकशाहीबद्दल खूपसं बोललं गेलेलं आहे. प्रत्येक देशाने आपली आपली म्हणून अशी काही व्यवस्था जी आहे ती आत्मसात केलेली आहे. भारताच्या लोकशाहीबद्दल सातत्यानं गांधीजी असतील यांच्या निमित्ताने का असेना पण ती आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलली गेलेली आहे. पण आता मात्र आपल्याला दिसून येत आहे की एखादी सत्ता अ, जेव्हा सक्रिय होते किंवा सत्ता स्थापना होते, तेव्हा तिथे कुठेतरी उद्योगपती जे आहेत, हे इंटरफेअर करताना आपल्याला दिसून येत होतात. अर्थात इंटरेस्ट सगळ्यांचाच असतो. उद्योगपती असो किंवा कुणीही असो. पण इंटरेस्ट असणं हा भाग वेगळा आहे आणि ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन असणं हा भाग वेगळा आहे. आता व्यावसायिकांचं राजकीय किंवा सत्ता स्थापनेमध्ये केवळ राजकीयकरण नाही तर सत्ता स्थापनेमध्ये ऍक्टिव्ह रोल असणं, ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन असणं आणि ते व्हिजिबल असणं हे लोकशाहीसाठी घातक आहे असं वाटत नाही का? प्रियदर्शनी एक आहे की हे सत्य आहे. पोपट मेलेला आहे. पण आपण बोलत नाही की पोपट मेलेला आहे. म्हणजे मतदार राजाचा पोपट मेलेला आहे. की कारण राजाला कसं सांगायचं की तो बोलत नाही, खात नाही, काही उडत नाही म्हणजे तो पोपट. एक असं आहे की हे आत्ताचं नाही 2003 पासून 2003 ला जोसेफ स्टिग्लिट नावाचे एक नोबेल लॉरिएट आहेत अर्थतज्ञ. त्यांनी एक लेख लिहिला होता व्हॅनिटी फेअर नावाच्या सौंदर्य प्रसाधनाच्या असलेल्या एका मासिकामध्ये. कारण ते मासिकामध्ये ते लिहिण्यासारखा तो लेख नाहीये, पण त्याच्यामध्ये लिहिला होता. आणि त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं की बाय दी 1% फॉर दी 1% अँड ऑफ दी 1%. सध्याची लोकशाही जी आहे, आपण लोकशाही म्हणतो की लोकांची लोकांसाठी आणि लोकांकरिताची जी व्यवस्था ती लोकशाही. पण त्यांचं असं म्हणणं आहे की ही लोकशाही आता तशी राहिलेली नाहीये. आता ही 1% लोकांची, 1% लोकांसाठीची आणि 1% लोकांच्याकडून असलेली व्यवस्था म्हणजे लोकशाही. आता 1% लोक कोण आहेत? सगळ्यात गर्भश्रीमंत आहेत जगातले ते 1% लोक आहेत. म्हणजे पैशाचं त्यांचं प्राबल्य असलेले लोक आहेत. आणि मग ही 2003चं त्यांचं आर्टिकल आहे. मी तर आज असं म्हणतो की माझी स्वतःची अशी व्याख्या अशी आहे की आत्ताची लोकशाही जी आहे ती की पैशांची, पैशासाठीची आणि पैशाकरिताची व्यवस्था म्हणजे लोकशाही. मग सध्या जे झालेलं आहे ते केवळ पैशाची लोकशाही आलेली आहे आणि त्यामुळे मग हा पैसा कुठून येतो? हा भांडवलशाहाकडून पैसा येतो आणि त्यांचं प्राबल्य हा लोकशाहीवरती आहेच. जोपर्यंत आपण या पैशाचं आणि भांडवलशाहीचं याच्यामध्ये या दोघांना वेगळं करत नाहीत लोकशाहीला, तोपर्यंत मला वाटतं की लोकशाही ही पैशांची बटीक झालेली आहे आणि दुसऱ्या अर्थाने की जे भांडवलशाह आहेत, ज्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांची बटीक झालेली आहे. पण हे जे वास्तव आहे, ते खरं म्हणजे की जनता स्वीकारतच नाहीये. तर लोकशाही, लोकशाही, लोकशाहीच्या नावाखाली हे चालू आहे. मला वाटतं कधीतरी हे वास्तव स्वीकारून आपण त्याच्यामध्ये एक हे केलं पाहिजे, की हे जे तुमचं पैशाने गिळंकृत केलेलं आहे लोकशाहीला, हे ऍक्सेप्ट केलं पाहिजे आणि मग त्याच्यावरती उपाययोजना सुरू होतील. पण हे आपण खरं म्हणजे रोगच ऍक्सेप्ट करत नाहीयेत, की रोग निदान म्हणजे हा रोग झालाय हे मानायलाच तयार नाहीयेत. ज्यावेळेस तुमचे धोरणं तयार होतात, ज्यावेळेस तुमच्या नवीन कायदे तयार होतात, त्याच्यामध्ये मोठा प्रभाव ज्यांनी फंडिंग केलेलं असतं त्यांचा असतो किंवा ज्या योजना येतात किंवा ज्या पद्धतीची व्यवस्था तयार होते, ही त्यांच्या इन्फ्लुअन्स खाली तयार होते आणि त्याचा आपण डायरेक्टली रिलेशनशिप बघतोय आता, की इलॉन मस्कला त्यांनी आणि दुसऱ्या एका इंडस्ट्रियलिस्टला त्यांनी डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सीचे चीफ केलेलं आहे. आता डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी अमेरिकेमध्ये म्हणजे काय, की तुम्ही तुमचं गव्हर्नमेंट आहे ते डिसमेंटल करण्याची ती एक प्रक्रिया आहे.
म्हणजे एफिशियन्सीच्या नावाखाली. आता हे सगळीकडे चालू आहे. काही डायरेक्टली करतात, काही इनडायरेक्टली करतात. त्यामुळे मला वाटतं की कधीतरी लोकांनी हे ॲक्सेप्ट केलं पाहिजे, की आता ही ऑफ द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल नसून ती पैशांची, पैशांसाठीची आणि पैशांकरिता अशी असलेली व्यवस्था ती आता लोकशाही झालेली आहे आणि त्याला आपण लोकशाही म्हणून एक मुलामा दिलेला आहे. अगदीच आपण जे नेते आहेत त्यांची एकंदरीत प्रॉपर्टी पाहिली तर याच्यावरनं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खरं तर खूप उजागर होतात. काल आम्ही ज्या पद्धतीनं डिस्कशन करत होतो त्या डिस्कशन मध्येही हे मुद्दे आले होते की एखादा कार्यकर्ता असेल किंवा कोणाला निवडणूक लढवायची असेल तर कुठल्या ब्रॅकेट्स मधले आणि काय काय पद्धतीचे खर्च जे आहेत ते होतात. हेही त्यांनी आम्हाला जे आहे ते डिस्कशन मध्ये सांगितलं गेलेलं होतं. आता दुसऱ्या बाजूला हे झालं निवडणुकांचा खर्च. आपण जे बोललेलो आहोत ते कदाचित प्रेक्षकांना खूपच निगेटिव्ह आणि फार काळं काही जरी दिसत आहे आणि आपण खतरे आहोत अशी तर एक साधारण प्रियदर्शनी हे निगेटिव्ह नाहीये. खरं म्हणजे लोकांनी वास्तव स्वीकारलं पाहिजे. हे नकारात्मक अजिबातच नाहीये. आपण पुढे बोलूया सकारात्मक. पण लोकांनी हा रोग ॲक्सेप्ट केला पाहिजे, मला कुठेतरी असं सांगणं आहे. कारण जोपर्यंत आपण हे ॲक्सेप्ट करत नाही, तोपर्यंत मला वाटतं की लोक एका फार भव्य दिव्य काहीतरी घडतंय, अमुक घडतंय त्याच्याखाली असतील. त्यामुळे नकारात्मक म्हणण्यापेक्षा वास्तव लोकांनी स्वीकारायचं केलं पाहिजे. हां, पुढे. सॉरी फॉर द अगदी डिस्टर्बन्स. अगदी पण ही लोकशाही जी आहे ती अधिकाधिक बळकट व्हावी यासाठी म्हणजे आपण सातत्यानं निवडणुका आल्या की केवळ राजकीय नेते पक्ष यांच्याबद्दल बोलतो पण मतदार जे आहेत त्यांच्याकडे अजूनही बरीचशी पॉवर शिल्लक आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी जर ठरवलं तर अनेक बदल होऊ शकतात. आता तुम्हाला काय वाटतं की जर ही लोकशाही आपल्याला वाचवायची आहे म्हणजे हे वास्तव आपण स्वीकारल्याच्या नंतरची अर्थात ही स्टेप असेल तर लोकशाही स्वीकारल्यानंतर आणि याचे हे सगळे काही बाजूची ही स्वीकारल्यानंतर जर ही व्यवस्थित ट्रॅकवर आणायची असेल तर नक्की काय केलं पाहिजे? लोकशाही वाचवण्यासाठी आपण मतदार म्हणून आपण नक्की काय करू शकतो? त्यामध्ये असं आहे की पहिल्याने वास्तव स्वीकारलं पाहिजे आणि स्वार्थी झालं पाहिजे. मतदारांनी आपला स्वतःचा स्वार्थ बघितला पाहिजे. आपल्या कुटुंबाचा, आपल्या राज्याचा, आपल्या भविष्यातल्या पिढ्यांचा स्वार्थ बघितला पाहिजे. ना की राजकीय पक्ष, ना की उमेदवार इकडून तिकडे जाणारे किंवा मग याच्यासाठी करणारे म्हणजे स्वार्थी याच्यासाठी झालं पाहिजे की लोकशाहीसाठी स्वार्थ झालं पाहिजे. आणि जे आपलं भलं करतील, जे करू शकतील अशी क्षमता ठेवतात, त्यांनाच मतं देणं खरं म्हणजे हे लोकांच्या हाती आहे. हे जोपर्यंत होत नाही आणि हे होत नाही तोपर्यंत हे चालणार आहे. पण हे अवघड आहे का? हे अवघड अजिबातच नाही. कारण म्हणजे या देशामध्ये राजकीय उलथापालथी होऊन सरकार बदलतात आणि मग त्याच्यामुळे सरकार जर बदलल्यानंतर पुढे येणारं सरकार थोडंसं त्याप्रमाणेच आणखी चांगलं काम करायचा प्रयत्न करते. त्यामुळे लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे आणि मोठी सत्ता आहे. मतदाराचा अधिकार हा मोठा अधिकार आहे. त्यामुळे लोकांनी जर ठरवलं आणि एकत्रित आले, तर यामध्ये आमूलाग्र बदल घडू शकतो आणि याला काही वेळ लागू शकतो काही अजिबातच नाहीये. याची सुरुवात कुठल्याही येणाऱ्या निवडणुकीपासून सुरू होते की नाही, आम्हाला तुम्ही याच्यामध्येच या मुद्द्याबद्दलच बोला. तुम्ही काय करणार आहात? आणि हे जर तुम्ही ठरवलं, तर मला वाटतं की हे केलं पाहिजे. आणि दुसरं असं आहे की केवळ निवडणुका आल्या तरच नाहीये, तर त्यांना कायमस्वरूपी त्यांचा रिव्ह्यू घेतला पाहिजे. आमदार समजा तुमच्या मतदारसंघात आले, तर तुम्ही आम्हाला हे आश्वासनं दिली होते. पुढे काय झालं? किंवा अमुक-अमुक चुका घडतायत. पुढे काय झालं? की आमची ही कामं होत नाहीत. हे कोणी बघत नाही. फक्त इंडिव्हिज्युअली काय जातात, की माझं अमुक करून दे, तमुक करून दे असं नाही. मला वाटतं सामूहिकरित्या मतदारसंघामध्ये जर लोकांनी तसं प्रेशर ग्रुप तयार केला, की हे काम तुम्ही आम्हाला सांगितलं होतं, हे झालेलं नाहीये किंवा हे चुकीचं होतंय, याच्याकडे तुमचं काय लक्ष? आमच्या शहरामध्ये समजा आता पुणे शहराचं उदाहरण घेतलं, 8 आमदार आहेत. दरवर्षी खड्डे का पडतात? पण खड्डे पडले, की ह्याच्यामध्ये प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये बातम्या येतात आणि खूप काही होतं. पण आमदारांना कधी कोणी जाब विचारलाय की तुम्ही अशा पद्धतीचे राज्य शासन का चालवताय की जे खड्डे पडून येतात दरवर्षी आणि आमचा पैसा त्याच्यामध्ये जातो? एकही नागरिकाने किंवा असा प्रेशर ग्रुप केलेला नाही. हे खड्ड्याचं एक उदाहरण झालं. असं राज्यामध्ये आज जवळजवळ फक्त 34% पदं रिक्त आहेत राज्य शासनातली. जे महानगरपालिका आहे ते सोडून तर वेगळीच आहेत. म्हणजे 66% म्हणजे तुमची एफिशियन्सी जी आहे राज्य शासनाची ती फक्त 66% आहे. आणि कुठलाही जर व्यवसाय इंडस्ट्री असेल 70% पेक्षा त्याची एफिशियन्सी कमी झाली तर तो खरं म्हणजे की डबघाईला आलेला असं समजला जातो. म्हणजे आपण जर संख्येच्या स्वरूपात म्हटलं की ही डबघाईला आलेली व्यवस्था आहे. त्यामुळे तुम्ही विचारलं पाहिजे की आमच्या तालुक्यामध्ये लोकांनी विचारलं पाहिजे की किती पदं आहेत सगळे मंजूर, त्याच्यापैकी किती भरलेली आहेत आणि का भरली जात नाहीये? खरं म्हणजे की हे आपण त्यांना अकाउंटेबल धरत नाहीये.
हे जर सुरू केलं तर मला वाटतं की बदल घडायला अजिबात वेळ लागणार नाही आणि वेळ निघून गेलेली नाहीये. आणि हा देश खरं म्हणजे की असा तसं अतिशय सामर्थ्यवान असा लोकांचा देश आहे. पण त्यांनी खरं म्हणजे की मनावर घेतलं पाहिजे. अनफॉर्च्युनेटली तसं होत नाहीये. आणि मग शेवटी काय होतं की याच्या मागे पळायचं, त्याच्या मागे पळायचं, हे झालं, ते झालं आणि मग दर 5 वर्षांनी आहे ते रिपीट होणारा तमाशा आहे. अगदी रिपीट होणारा तमाशा आहे. पण हे जर बदलायचं असेल तर जनरली असं म्हटलं जातं की क्रांती किंवा बदल घडवायचा असेल तर युवा जे आहे हे याच्यामध्ये खूप महत्वाची भूमिका पार पाडू शकतात. आपण जर भारताचं बघितलं तर भारताकडे बघितलं जातं की सगळ्यात जास्त युवक असलेला कुठला देश असेल तर भारत आहे. आता हे दोन जर आपण हे सगळं बघितलं तर हे दोन्ही स्टेटमेंट आपल्याला खूप कॉन्ट्राडिक्टरी वाटतात. जर भारतामध्ये युवा शक्ती आहे, युवा ताकद आहे असं असेल तर अजूनही हे जे काही युवा आहेत हे शांत का आहेत? मग ह्या सुशासनासाठी युवक प्रयत्न करताना आपल्याला का दिसून येत नाही? तसं असं आहे की आणि मला थोडंसं एक ग्लिमर ऑफ होप पण सांगायचं आहे की मी आता अलीकडे निवृत्तीनंतर बऱ्यापैकी फिरत असतो तरुणांच्या मध्ये लेखनाच्या याच्या दृष्टीने असतो. 3-4 वर्षापूर्वीची परिस्थिती वेगळी होती आणि आजची परिस्थिती वेगळी आहे. आज जरा थोडासा युवक हा थोडासा आणखी त्याच्यामध्ये संवेदनक्षम झाल्यासारखा दिसतो या सगळ्या प्रश्नांकडे. त्याचं कारण आहे की नोकऱ्या संपुष्टात येत चाललेल्या आहेत आणि जर आपण केवळ हे नुसतंच गप्पा म्हणून नाहीये, तर इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचा रिपोर्ट आहे की 42% जे ग्रॅज्युएट आहेत या देशातले त्यांना हे रोजगार नाही आहे. किंवा मग एमपीएससी आणि युपीएससी करणारे जे आहेत ते 12-13 लाखातून 1000 देशभरामधून किंवा मग आपल्याकडे 7-8 लाखामधून 200-300 लोक सिलेक्ट होतात. त्यामुळे प्रचंड बेरोजगारी आहे आणि ही त्यांना आता जाणवते. आणि खाजगी क्षेत्रातला रोजगार हा आता त्याप्रमाणे प्लॉटिंग होत चाललेला आहे आणि तो कदाचित कमी पण होत जाणार आहे. हे सगळे धग त्यांना आता जाणवायला लागलेले आहे आणि मला वाटतं की थोडंसं कुठेतरी ऑर्गनाइज स्वरूपात त्यांना संवेदनक्षम केलं तर ते निश्चितपणे यामध्ये उतरतील. आणि आता तसं वारं वाहू लागलेलं आहे. अर्थात याच्यासाठी केवळ ते त्यांच्यावर सोपवून चालवणार नाहीये. तर काही याच्यासाठी एक राजकीय पक्षांनी पण हा मुद्दा हातात घेतला पाहिजे, की ज्यांना खरंच या देशाचं आणि राज्याचं भलं करायचंय, की तरुणांना याच्यामध्ये उतरवलं पाहिजे. की कशासाठी? की त्यांच्या रोजगाराच्या समस्या सोडवणं, त्यांच्या अर्थार्जनाच्या समस्या सोडवणं, त्यांचे छोटे-छोटे व्यवसाय करायचे असतात त्याच्यामध्ये काय त्यांचं हँड करायचं आहे. आणि मग त्यांची जी ताकद आहे आणि खरं म्हणजे की भारताची जी तारुण्याची जी ताकद आहे, ती इकडे खरं म्हणजे की लोकशाही सुदृढ करण्यासाठी सुद्धा वापरली पाहिजे. म्हणजे खरं म्हणजे ते एकमेकांशी पूरक असे आहेत. तर त्यांची ताकद लोकशाहीसाठी वापरली, तर त्यांना त्यांच्या सुद्धा समस्या आहेत त्या कमी होत जातील. आणि हे कुठेतरी त्यांना समजून दिलं पाहिजे. सध्या ते काय बघतात, हे आमचा प्रांतच नाहीये. हे राजकीय पक्ष आहेत आणि ते आहेत किंवा कुठेतरी तुमच्या सोशल मीडियावरती टीका-टिप्पणी करायची आणि मग तिथेच ते थांबायचं. मला वाटतं की त्याच्यामध्ये सुद्धा आता तो प्रगल्भ होत चाललेला आहे. तो संवेदनक्षम होत चालला आणि ही एक फार चांगली गोष्ट आहे. पण याच्यामध्ये थोडंसं आता याची व्यापकता आणण्याची गरज आहे आणि पुढच्या निवडणुकीपूर्वी मला वाटतं याची मूव्हमेंट होणं गरजेचं आहे. अगदीच येत्या काही काळामध्ये आपल्याला नक्की कुठला पक्ष सत्ता स्थापना करेल, मंत्री कोण असतील, मुख्यमंत्री कोण असतील, या सगळ्या प्रश्नांचा उलगडा जो आहे तो येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये नक्कीच होईल. सगळे नागरिक त्यासाठी प्रतीक्षेत असतीलही. पण मला असं वाटतं की सर तुम्ही सांगितलेले हे मुद्दे जे आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत. कारण आपली लोकशाही कुठल्या दिशेने जातीये आणि आपल्याला नक्की काय करायचंय हे खरं तर मतदार म्हणून आपल्याला महत्वाचं आहे. राजकीय पक्ष त्यांची त्यांची कामं करतीलच, पण आपण आपलं काम चोख करतोय की नाही? कारण शेवटी लोकशाही जर वाचवायची असेल किंवा लोकशाही बळकट करायची असेल, तर आपणही तितकंच बळकट असलं पाहिजे. सर धन्यवाद तुमचे. तुम्ही इथे आलात आणि लोकशाहीवर, कारण निवडणुकीच्या या सगळ्या रणधुमाळीमध्ये मुळात जो गाभा आहे, तोच गाभा कुठेतरी विसरला जातोय, असं एकंदरीत चित्र तयार होताना आपल्याला दिसतंय. पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही आज मतदारांना जागृत करण्याचं का होईना, म्हणजे केवळ मत टाकणं एवढं आपलं काम नाहीये, त्याच्या पुढचंही आपलं काम आहे, याची जाणीव करून दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू प्रदेश. लोक